दोन मंत्र्यामध्ये एकता नाही आहे, एकसंधपणा नाही आहे, विचार नाही आहे. 65,000 रुपये प्रत्येकाच्या डोक्यावर आज कर्ज झालेलं आहे. 5 लाख जे रिबीट दिलंय सरकारने ती अत्यंत चुकीची आहे. नोटाबंदी केली, त्याच्यामध्ये तुमची क्षमता होती. आणि घराणेशाही सुरुवात झाली, त्यामुळे लोक काँग्रेसमध्ये चिडायला सुरुवात झाली. विकासापेक्षा जात मोठी करून ही निवडणूक जिंकण्याच्या मार्गावरती आहे. दर्शको नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्याला माहिती आहे की लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं सर्वत्र ही प्रक्रिया सुरू होते. याच्यामध्ये लोकशाहीतला सर्वात हा महोत्सव म्हणून ओळखला जातो आणि मतदार राजा हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. आपण ज्या आता विभागात आहोत तिथं आपल्या लोकशाही व्यवस्थेतला एक महत्त्वाचा घटक न्यायव्यवस्था आहे. ज्या न्यायव्यवस्थेमध्ये विधिज्ञांचं मोठं योगदान असतं. तर या विधिज्ञांकडून आपण मतदारांमध्ये जागृती, या लोकशाही निवडणुकीच्या निमित्तानं मतदानाची टक्केवारी कशा पद्धतीने वाढावी आणि महत्त्वाचं म्हणजे आचारसंहिता हा भाग जो असतो तो आपण बऱ्याच वेळा ऐकतो, पण ही आचारसंहिता कशा पद्धतीची असते त्याचं पालन करणं किती महत्त्वाचं आहे आणि निर्भय निरपेक्ष अशा वातावरणात ह्या निवडणुका कशा पद्धतीने पार पाडाव्यात. आणि हा जो सगळा संकल्प आहे लोकशाहीमध्ये, ही लोकशाही व्यवस्था अधिक दृढ व्हावी, लोकशाही व्यवस्था अधिक सक्षम व्हावी, आमचा जो घटक आहे मतदार राजा, तर त्यांनी ही लोकशाही बळकट करण्यासाठी कशा पद्धतीने पावलं उचलावीत, एक कोणता विचार डोळ्यासमोर असावा, अशा प्रकारची ही सगळी चर्चा. आणि यामध्ये आपण सर्व विधिज्ञांबरोबर चर्चा करणार आहोत की ही लोकशाही व्यवस्था आमची सुदृढ करण्यासाठी, कारण जो महत्त्वाचा घटक आहे लोकशाही व्यवस्था आमचा ही न्यायव्यवस्था. जसं आपण म्हणतो की पत्रकारिता एक चौथा स्तंभ आहे, त्याप्रमाणे आमची न्यायव्यवस्था आहे. न्यायव्यवस्था या मतदान जागृतीसाठी कशा प्रकारे आपली भूमिका बजावते आपण ते पाहूयात. कशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे की ही मतदानाची जी टक्केवारी ती वाढावी, आमच्यामध्ये लोकशाही व्यवस्थेत मतदान किती महत्त्वाचं आहे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आणि सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष संतोष नावकर सर इथं उपस्थित आहेत. साहेब, मतदान जागृती आपण म्हणतो आहे, तर ही मतदानाची टक्केवारी वाढावी किंवा एखाद्या सामान्य ज्याला आपण म्हणू की नागरिकांसाठी हे मतदान आज लोकशाही व्यवस्थेमध्ये किती महत्त्वाचं आहे? मी सर्वप्रथम सोलापूर बार असोसिएशनच्या वतीनं आपलं स्वागत करतो. लोकशाही सुदृढ होण्याच्या दृष्टीनं आणि जे काही सार्वत्रिक लोकसभा निवडणुका आहेत त्या चांगल्या वातावरणात पार पाडाव्यात, भ्रष्टाचारमुक्त वातावरणात पार पाडाव्यात, आचारसंहितेच्या काटेकोर निगराणीखाली पार पाडाव्यात आणि त्याचं जास्तीत जास्त मतदान व्हावं. आणि या संदर्भात आपण एक वकील म्हणून या संदर्भात काय भूमिका बजावू शकतो आणि या निवडणुका चांगल्या पद्धतीने व्हावेत यासाठी आपण काय सहकार्य करू शकतो, याबाबत आपली काय भूमिका आहे, या संदर्भात मतं जाणून घेण्यासाठी इन सोलापूर न्यूजने जेव्हा विचारणा केली तेव्हा कुठलाही राजकीय पक्ष, कुठलाही राजकीय उमेदवार याबाबत कुठलंही भाष्य न करता फक्त आणि फक्त आचारसंहिता, भ्रष्टाचारमुक्त निवडणुका आणि मतदान जागृती या विषयावर सर्व आपल्या विधिज्ञांनी मतं मांडावीत असं मी सगळ्यांना आवाहन करतो आणि या संदर्भात सगळ्यांनीच बोलावं अशी विनंती करतो. एक आहे सर्वात आपला हा सगळ्या चर्चेचा मुख्य विषय आहे की मतदानाचं जे आहे ते महत्त्व कशा प्रकारचं आहे. कारण शेवटी एक होतं की जे सरकार असतं त्याबाबतीत आम्ही त्यावेळेलाच बोलू शकतो, अधिकार आम्हाला त्यावेळेच असतो जेव्हा आम्ही हे मतदान करत असतो. आजचं मतदानाचं महत्त्व कशा प्रकारचं आहे? नमस्कार, मी ॲडव्होकेट विक्रमसिंह काटोळे. लोकशाही चौथा स्तंभ आपण मानतो आणि लोकसभेचे जे काही खासदार आपण निवडून देणार आहोत त्या निवडणुकीमध्ये सर्वांनी सहभाग घेणं खूप गरजेचं आहे. हा लोकशाहीचा खूप मोठा असा उत्सव आहे. आपल्यासाठी काम करण्यासाठी आपण प्रतिनिधी या ठिकाणी निवडून देत असतो. वास्तविक पाहता भ्रष्टाचारमुक्त आणि निर्भयीपणे वातावरणात ह्या निवडणुका पार पाडल्या जातात. तसंच आपण ज्यावेळेस मतदार राजा म्हणतो त्यावेळेस आपण जर पाहिलं तर साधारणतः 55 ते 60% मतदान हे ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होतं असं आपल्या लक्षात आलेलं आहे. परंतु हा जो काही मताचा टक्का आहे तो कशा पद्धतीने वाढेल या बाबतीत जागृती होणं मतदारांमध्ये खूप गरजेचं आहे.
कारण आपण आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी देत असतो आपलं भविष्य घडवण्यासाठी आणि विकासाच्या माध्यमातून देशाचा विकास घडवण्यासाठी आपण ते प्रतिनिधी निवडून देत असतो. दुसरा त्याच्यातला भाग असा आहे की आचारसंहितेचं पालन हे सर्व मतदारांनी काटेकोरपणे केलं पाहिजे. आचारसंहितेचा भंग काही जर काही विकृती किंवा प्रवृत्ती जर त्या ठिकाणी करत असतील तर त्याही गोष्टी आपल्या पोलीस डिपार्टमेंटला कळवण्याच्या बाबतीमध्ये आपलं कर्तव्य आहे. आणि तिसरा भाग त्याच्यामध्ये असा आहे की नुकतंच निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला फॉर्म भरल्यापासून ते मतदानाच्या 2 दिवस आधीपर्यंत वर्तमानपत्रामध्ये आपली जी काही पार्श्वभूमी आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी याच्या बाबतीमध्ये 3 वेळा प्रकाशन याच्यामध्ये करण्याच्या बाबतीमध्ये जे काही निर्देश दिलेले आहेत, मला वाटतं हे निवडणूक आयोगाचं पाऊल हे स्वागतार्थ आहे आणि त्याचं वकील म्हणून आणि एक कायद्याचा अभ्यासक म्हणून मी स्वागत करतो. अन्य विधिज्ञ आहेत आणि प्रत्येकाकडनं आपल्याला एक भावना त्या कुठल्या दृष्टिकोनातून या निवडणुकांकडे पाहतायत आणि मतदाराचं जे महत्त्व आहे ते कशाप्रकारे सगळं अधोरेखित होतं ते जाणून घ्यायचं आहे. कारण देशाची वाटचाल अशी एका समृद्ध आणि सक्षम अशा लोकशाही व्यवस्थेवर होणार आहे. विधिज्ञ या लोकशाही व्यवस्थेकडं कशा दृष्टिकोनातून पाहतात आणि त्यांच्या सूचना ज्याला आपण म्हणू त्या कशा पद्धतीच्या जाणून घेणं आज महत्त्वाचं आहे. प्रथमतः सोलापूरच्या मतदारसंघातील सर्व मतदार बांधवांना माझ्याकडून सप्रेम जय भीम. परंतु 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या चवदार तळ्याला महाड येथील चवदार तळ्याला पाण्याला देखील आग लावणाऱ्या त्या स्मृतीस आज अभिवादन करून आज मी आपल्याला सांगतोय की स्वातंत्र्य आणि समता बंधुता ह्या ज्या घटनेचे जे मूळ जे म्हणजे महत्त्व आहे त्या महत्त्वाला धरूनच जे उमेदवार जे असतील ते चांगले आहेत का त्यांची पार्श्वभूमी बघून आपण सर्वांनी मतदान करावं. मतदान म्हणजे श्रेष्ठ दान आहे. हे जीवनदान देण्यापेक्षा देखील श्रेष्ठ दान आहे. कारण का हा भारत देश त्या मतदानावरच चालतो आहे. कारण का आज ह्या 2-4 वर्षाच्या काळात आपण पाहिलं आहे की हा देश कशा प्रकारे चालला आहे की ह्या देशामध्ये जसं राज्य केलं जातं त्या राज्यात कशावर राज्य केलं जातं ते घटनाच ह्या देशातल्या काही लोकांनी जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा घटना प्रत्येक वेळेस घडू नये म्हणून आपल्याला चांगले माणसं निवडून दिले पाहिजे. चांगले विचाराचे माणसं निवडून आणले पाहिजे. चांगले विचाराचे म्हणजे ज्यांचं अजेंडा चांगला आहे असे पक्ष आपण निवडून दिले पाहिजे. एवढीच माझी विनंती आहे. एवढं आचारसंहिता वगैरे हे लोक आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. कारण का आज काय आपण नवीन इलेक्शन करत नाहीत किंवा निवडणुका करत नाहीत. कारण का 1952पासून ते आज तागायत आपण इलेक्शन करत आलेलो आहेत. आचारसंहितेचे सगळंच माहिती आहे आपल्याला. तर एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम जय भारत. एकदा आपण बघतो की लोकशाही व्यवस्था आहे आणि लोकशाही व्यवस्थेमधील ज्याला आपण म्हणू की सर्वात मोठा महोत्सव म्हणून ज्याला निवडणुका ओळखलं जातं, या निवडणुकीच्या दरम्यान मतदार राजाची भूमिका कशा पद्धतीची आहे, दृष्टिकोन कशा पद्धतीचा राहावा या संदर्भात लोकशाही व्यवस्थेमधला एक महत्त्वाचा घटक असलेली न्यायव्यवस्था आणि त्यातले विधिज्ञ जे आहेत त्यांचं म्हणणं जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आणि हे सगळे आमचे विधिज्ञ बांधव जे आहेत ते कोणत्या दृष्टिकोनातून या निवडणुकांकडे पाहतात आणि त्यांचं प्रत्येक म्हणणं प्रत्येक शब्द हा आम्हाला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे. आणि त्यामुळंच इन सोलापूर न्यूजच्या वतीनं आम्ही खास या विधिज्ञांशी संवाद साधण्याचा हा प्रयत्न केला. आणि त्यांची जी भूमिका आहे निवडणुकीसंदर्भात राजकीय पक्ष असतात ते आपापल्या परीने बोलत असतात, पण विधिज्ञ जो आहे एक जी निरपेक्ष अशी भावना असते आणि लोकशाही व्यवस्था अधिक सुदृढ करण्याची ताकद किंवा एक दृष्टिकोन ज्या विधिज्ञांमध्ये असतो ते विधिज्ञ आणि त्यांच्याकडनं आपण ही सगळी भावना किंवा एकंदरीत परिस्थिती जाणून घेतो आहेत. मतदार राजा जो आहे त्या मतदार राजाने अधिकाधिक मतदान करावं, मतदानाची टक्केवारी वाढावी आणि लोकशाही अधिक सुदृढ व्हावी असा एकंदरीत सगळा विषय आहे विधिज्ञांचं म्हणणं. हॅलो, मी ॲडव्होकेट श्रीनिवास धावणे. भारतीय राजघटनेने
चुनाव आयोगाला म्हणजे चुनाव आयोगाला निवडणूक आयोगाला ही स्वायत्ता प्रदान केलेली आहे, परंतु निवडणूक आयोग ही स्वायत्ता जपताना दिसत येत नाही, ती पार्सटिटी करते असं माझं स्पष्ट मत आहे. कारण EM मशीनच्या विरोधात ऑक्टोबर महिन्यात 2008मध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलेलं आहे की EM मशीन घोटाळा होतो आणि त्याला VVPAT बसवावं आणि त्या चिठ्ठ्या पडतात त्याची 100% गिनती व्हायला पाहिजे. परंतु आज ह्या ठिकाणी जरी VVPAT बसवलेलं असलं, EM मशीनमध्ये गडबडा होतो म्हणून त्या ठिकाणी VVPAT बसवण्यात आलेलं आहे, परंतु त्याच्यातून माध्यमातून ज्या चिठ्ठ्या बाहेर पडणार आहेत त्या पेपरची गिनती फक्त 3% करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे जे EM मशीन गडबड घोटाळा होते हे सुप्रीम कोर्ट मान्य सुप्रीम कोर्ट मान्य करतं आणि जनतेमध्ये त्याच्याविषयी असंतोष असतानासुद्धा आजचं निवडणूक आयोग ह्याच्याविषयी कोणतीही ताठर भूमिका न घेता ते फक्त 3% चिठ्ठ्यांचं गिनती करण्याचं मोजणी करण्याचं त्याच्यावरती ते ठाम आहेत, जेणेकरून की माननीय सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे की याची 100% गिनती व्हावी. आणि अशा परिस्थितीमध्ये जे भारतीय राज्यघटनेने फेअर अँड ट्रान्सपरन्सी इलेक्शनची जी गॅरंटी भारतीय जनतेला दिलेली होती ती कुठेही दिसून येत नाही. आणि जे भारतीय राज्यघटनेने एक मत एक मूल्य हे ह्याची गॅरंटी दिलेली होती, जो हक्क दिलेला आहे तो हक्क ह्या ठिकाणी दिसून येत नाही आणि ह्याची कुठेतरी पायमल्ली होते. आणि ह्या ठिकाणी अशा पद्धतीने लोकशाही अत्यंत धोकादायक आणि हुकुमशाहीकडे जाताना दिसून येते आहे. आणि अशा वेळेस जर आपल्याला खरोखरच निवडणुका पाहिजे असतील तर बॅलेट पेपरशिवाय ह्याला पर्याय नाही आणि बॅलेट पेपरनीच घेतल्या तरच या निवडणुका आणि लोकशाही खऱ्या अर्थानं भारतामध्ये टिकेल असं माझं ठाम मत आहे. एकंदरीत आपण बघतो की जे आपले मतदान यंत्र आहेत त्यापेक्षा मतपत्रिकांचा वापर हा देखील एक मुद्दा विधिज्ञ मांडतायत. आणि त्याचबरोबर आपण म्हटलं की ही मतदानाची टक्केवारी आहे किंवा त्याहीपेक्षा आणखीन एक महत्त्वाचा भाग आहे तो आपल्या आचारसंहितेचा. ज्या आचारसंहितेच्या जोरावरती आमच्याकडं निर्भय आणि निष्पक्षपणे एक निवडणुका होत असतात त्या आचारसंहितेचं जे महत्त्व आहे ते जाणून घ्या. लोकशाहीची जी व्याख्या आहे ती लोकांसाठी लोकांकडून चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. म्हणजे भारतीय लोकशाहीमध्ये मतदार जो आहे तो राजा आहे आणि राजानं राजासारखाच मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. आता महत्त्वाचा विषय की एका विचारवंत फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी म्हटलेलं एक वाक्य मी या निमित्तानं सांगेन की डेमोक्रॅसी कॅनॉट सक्सेस अनलेस दोज हू एक्सप्रेस देअर चॉईस आर प्रिपेअर्ड टू चूज वाईजली. द रिअल सेफगार्ड ऑफ डेमोक्रॅसी देअरफॉर इज एज्युकेशन. म्हणजे थोडक्यात डेमोक्रॅसी जर यशस्वी व्हायचं असेल तर प्रत्येक मतदारानं त्याचं मत हे अतिशय सत्सद विवेकबुद्धी आणि शहाणपणानं दिलं पाहिजे तरच लोकशाही यशस्वी होऊ शकेल असं फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी म्हटलं. म्हणजे याचाच अर्थ जर डेमोक्रॅसी यशस्वी व्हायचं असेल तर लोकशिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्याबरोबर आचारसंहिता सांगितली गेली. आज माझा मुद्दा असा आहे की जर मतदान वाढायचं असेल तर आपल्याला आकडेवारी पूर्वी 1952ला जे पहिलं सार्वत्रिक निवडणूक झाली लोकसभेची त्याच्यामध्ये 45% लोकांनी मतदान केलेलं होतं. 45% लोक म्हणजे 55% लोकांनी त्याही वेळेला मतदान केलेलं नव्हतं. त्याच्यानंतर 1957 साली दुसरी सार्वत्रिक निवडणूक झाली त्याच्यामध्ये 47% लोकांनी मतदान केलेलं होतं. याचा अर्थ 53% लोकांनी त्यावेळेला मतदान केलेलं नव्हतं. आणि 2014मध्ये जी सार्वत्रिक निवडणूक झाली त्याच्यामध्ये 66.3% लोकांनी मतदान केलेलं होतं. म्हणजे याचा अर्थ 34% लोकांनी अजूनसुद्धा मतदानापासून त्याही वेळेला वंचित राहिलेले होते. याचा अर्थ असा आहे की आपण पाहतोय 1952 पासून 2014पर्यंत वेळोवेळी मतदानाचा आकडेवारी वाढत चाललेला आहे. परंतु शिक्षण आणि मतदार याचा फार संबंध आहे. पूर्वी अशिक्षित लोकांचं प्रमाण जास्त होतं म्हणून मतदानाचा वाटासुद्धा फार कमी होता. परंतु आता लोकांचा सुशिक्षितपणा भरपूर वाढलेला आहे. मतदान वाढत राहील. परंतु नकारात्मकतेची जी भावना आहे लोकांमध्ये मतदानाविषयी तर त्याच्या बाबतीत हा असा प्रश्न आहे की काही वेळेला राजा अंध असेल तर प्रजासुद्धा अंध होते म्हणतात की काही
एम्प्लॉयमेंटचे प्रॉब्लेम असतील, काही ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न असतील की शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे हवी तशी शेती पिकत नाही आहे. त्याबरोबर सुशिक्षित लोकांना अपेक्षित तशा नोकऱ्या नाहीत. MA झालेला आहे, शिपाईसाठी अर्ज करतो आहे, PhD झालेला आहे, पोलीससाठी अर्ज करतो आहे. कुठेतरी अशी परिस्थिती ज्यावेळेला निर्माण होते ती नकारात्मक होते. म्हणजे याचा अर्थ सरकार जे कोणी असेल, कुठल्याही पक्षाचं मी नाव घेणार नाही, परंतु त्या संबंधित सरकारांनी आत्मपरीक्षण करावं लागणार आहे की आमचं कुठं काय चुकतं आहे का, की जेणेकरून मतदान वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला काय करता येईल या दृष्टिकोनातून आपण विचार करावा लागणार आहे. आणि आचारसंहितेच्या बाबतीत एवढंच म्हणणार आहे की मतदार हा राजा आहे, राजानं राजाप्रमाणे वागावं. आपण जर यदाकदाचित कुणी जर आमिष 500 रुपयाचं देत असेल तर ते 500 रुपयाचं आमिष जर आपण पाहिलं तर 5 वर्षामध्ये 365 गुणिले 5 जर आपण केलं तर जवळजवळ 2000 दिवस येतात. 2000 दिवसांची बेरीज आपण 500 रुपयात जर देत असो, आमिषी कुणाला जर बळी पडलो तर लोकशाहीने जो आम्हाला राज्यघटनेनं जो अधिकार दिला त्याची पायमल्ली झाल्यासारखं होईल. म्हणून कुणीही कोणत्याही आमिषाला न बळी पडता फक्त तत्वाला मतदान करावं, आपल्या विचाराला मतदान करावं. कोणतीही पार्टी असे ना, ज्याला त्याच्या विचारधारेप्रमाणे त्यांनी मतदान करावं असं माझं वैयक्तिक मत आहे. परंतु मतदान करत असताना राजा हा कधी मतदान करत असताना दाता झाला पाहिजे, तो घेता झाला नाही पाहिजे, ही भूमिका या निमित्ताने मी मांडणार आहे. कारण मतदान या शब्दामध्ये दान आहे आणि मत म्हणजे आपण आपला विचार मांडत असतो. विचार कधी विकला जाऊ शकत नाही आणि आपण जर आपला विचार जर विकत असू तर त्यावेळेला भारतीय राज्यघटनेने दिलेल्या विचाराची पायमल्ली होऊ शकते. आणि म्हणून अशी पायमल्ली न होता आपल्या विचारालाच मतदान आपण करावं, तत्वालाच मतदान करावं, कुठल्याही आमिषाला बळी पडू नये अशी जनतेकडून मी वकील म्हणून अपेक्षा करणार आहे. आणि हे याच पद्धतीनं आपण मतदान करावं. आणि भारतीय राज्यघटनेने जी डेमोक्रॅटिक व्ह्यू ठेवलेला आहे, प्रिएम्बलमध्ये दिलेलं आहे की डेमोक्रॅटिक हे राज्य झालं, राज्य आम्ही निर्माण करत आहोत. तर लोकशाहीमध्ये आपणच राजा आहोत आणि राजानं कुठल्याही लोकाला, कुठल्याही तत्वाला, म्हणजे भांडवलशाही असेल, घराणेशाही असेल, कुठल्याही याला थारा न देता फक्त लोकशाहीलाच थारा देण्याचा प्रयत्न करावा एवढी विनंती मी मतदाराला करतो आणि मी माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकंदर आपण बघतो लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदारानं आपली एक दाता म्हणून भूमिका बजावावी, घेता असू नये आणि आपली सत्सक विवेकबुद्धी त्याचप्रमाणे अगदी निरपेक्षपणे, निर्भयपणे मतदारांनी मतदान करावं, मोठ्या प्रमाणात मतदान करावं आणि ही आपल्या पसंतीची सरकार निवडावी, अशा प्रकारची ही सगळी भावना जे महत्त्वाचं होतं ते. आणखीनही बरेचसे सगळे विषय आहेत या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं. मतदार जे आहेत तर त्यांची सर्वात यंदाची निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण आहे. तरुण मतदार मोठ्या संख्येनं बाहेर पडणारे आणि तो मतदान करणार आहे. तरुणांची विधायक भूमिका कशा पद्धतीची असली पाहिजे आणि मतदानाची टक्केवारी कशी वाढली पाहिजे, लोकशाही व्यवस्था कशा प्रकारे सुदृढ असली पाहिजे. भारतीय राज्यघटनेनं 18 वर्षावरील स्त्री आणि पुरुषांना मतदानाचा एक फार मोलाचा मताधिकार राज्यघटनाकारांनी आणि त्यावेळच्या घटनेच्या अभ्यासकाने आपल्याला दिलेला आहे. अगदी फ्रान्स, इंग्लंडसारख्या मोठ्या मोठ्या देशामध्ये हा मताचा अधिकार, स्त्रियांनासुद्धा मताचा अधिकार मिळवताना फार मोठा संघर्ष करावा लागला. पण भारतीय राज्यघटनेनं स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर 1950च्या नंतर ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये 18 वर्षावरील स्त्री आणि पुरुषांना मताचा अधिकार देण्याचा एक मोलाचा अधिकार दिलेला आहे. परंतु आपण संसदीय लोकशाही स्वीकारली आहे, डेमोक्रेसी स्वीकारली आहे, पण असं म्हटलं जातं की डेमोक्रेसी ट्रान्सफर इंटू मोबॉक्रेसी. लोकशाहीनंतर लोकशाही नीट जर राबवली गेली नाही तर झुंडशाहीमध्ये ती प्रवर्तित होते. दुसरं असंही म्हटलं जातं की डेमोक्रेसी लिबरेट्स मेन पॉलिटिकली. डेमोक्रेसी राजकीय स्वातंत्र्य देतं पण ॲट द सेम टाईम इट इन्स्लेव इट अंडर द टॅरॉनी ऑफ मेजॉरिटीज. त्याच वेळी नागरिकांना ती बहुमताचा गुलाम बनवते. मग त्याकरता म्हणून आता आपल्या इकडं डेमोक्रेसी आहे आणि डेमोक्रेसीमधून आपण मॉबॉक्रेसीमध्ये, झुंडशाहीमध्ये जातो आहे की काय, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. मताचा मोलाचा अधिकारसुद्धा भारतीय नागरिकांना मिळाला असूनसुद्धा त्याचा नीटपणा वापर होत नाही. त्याची विक्री होते आणि कुणीतरी विकत घेतो आणि कुणीतरी विकतो.
हा फार मोलाचा अधिकार, मताचा अधिकार सरकार बनवण्याचा. आपलं सरकार कुठलं असावं, कुठल्या विचाराचं असावं, त्यांचा निवडणुकीचा जाहीरनामा काय आहे आणि जाहीरनामा केल्यानंतर ते जाहीरनामा नीटपणे इम्प्लिमेंट करून ते सरकार चालवलं जातं का याचा विचार करून मतदान करताना आजकाल होत नाही. मताची टक्केवारी फार मोठ्या प्रमाणात कमी होते. लोक मताकरता म्हणून मतदानाची दिवसाची सुट्टी म्हणून एन्जॉय करतात. आणि नोटाचं प्रमाण, आता नोटाच्या आपल्याला सोय दिलेली आहे की दोन्ही पक्ष जर आपल्याला मान्य नसतील, उमेदवार मान्य नसतील तर तुम्ही नोटा करू शकता. त्याचंसुद्धा प्रमाण लक्षणीय आहे. म्हणजे दोन्हीही पक्षाचे, कुठल्याही दोन प्रमुख पक्षाचे किंवा अनेक पक्षाचे उमेदवारापैकी एकही पक्ष आणि एकही उमेदवार आम्हाला मान्य नाही, अशा प्रकारची विचारसरणी ही फार धोकादायक. मित्रांनो, आपण भारतीय लोकशाही सुदृढ करण्याकरता म्हणून आपल्या मताला फार मोठी किंमत दिली पाहिजे आणि त्याचं मोल ओळखूनच आपण मतदान करायला हवं. आणि याकरता म्हणून निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न होता निवडणुकीकरता जी आचारसंहिता दिली त्या आचारसंहितेचं तंतोतंत पालन करून जो पक्ष जो उमेदवार करेल त्याच माणसाला आपलं केलं पाहिजे, त्याच माणसाला मतदान केलं पाहिजे. TN शेषन साहेबांनी असलेली आचारसंहिताच वापरली, पण त्या आचारसंहितेला आपण पाहिलं की निवडणूक आयोग किती चांगल्या पद्धतीनं काम आहे त्या कायद्याचं वापर करून करता येतं. आपल्याकडे कायदे फार चांगले आहेत, पण इम्प्लिमेंटेशनच्या दृष्टीनं आपण फार कमी पडतो. आणि यानंतर आचारसंहितेचं काटेकोररित्या पालन व्हावं आणि योग्य उमेदवाराला आणि चांगली विचार ज्या पक्षाचे आहेत, जे भारताच्या या लोकशाहीला उपकारक आहेत, अशाच पक्षाला आणि उमेदवाराला आपण निवडून द्यावं अशी मी ॲडव्होकेट बापूसाहेब देशमुख विनंती करतो. साहेब, आणखीन एक मुद्दा आहे की महिलांचं जे प्रमाण आहे लक्षणीय मतदानासाठी, ते कशा दृष्टीने तुम्ही बघताय? महिलांची वाढती आपल्याला मतदानाची टक्केवारी, त्या बाबतीत एक आहे की महिलांचं मतदानाबाबत प्रबोधन, मतदानाला किती महत्त्व आहे आणि महिलांचं शिक्षणातलं प्रमाण याचीसुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे. आपण साक्षरतामध्ये एखादी मोहीम निघाली की 100% साक्षर, पण खेडेगावातून अजून महिलांमध्ये एवढी साक्षरता नाही आहे. आणि जर महिलांमध्ये साक्षरता नसेल तर त्याला मतदानाची जागृती येणार नाही, मताचं मोल त्यांना कळणार नाही आणि त्यामुळं महिला ज्या आहेत त्या मतदानाला येणार नाहीत. आणि याकरता म्हणून महिलांचं शिक्षण आणि महिलांचं या त्यांच्या लोकशाही हक्काचं प्रबोधन या दोन फार महत्त्वाच्या गोष्टी भारतीय लोकशाहीला कराव्या लागणार आहेत. पण सांगितलं की एकंदरीत प्रत्येक मताचं महत्त्व कशा प्रकारचं आहे आणि महिलांची जी वाढती टक्केवारी आपल्याला मतदानासाठी दिसते ती सुद्धा स्वागतार्ह अशाच पद्धतीची म्हणावी लागेल. मतदानाविषयी आपण जनजागृती करतो आहे की अधिकाधिक मतदारांनी मतदान करावं आणि यासाठी आव्हान करतात आमचे सगळे विधिज्ञ की जे लोकशाही व्यवस्थेमध्ये ज्यांचं एक मुख्य असं योगदान आहे. सोलापूर जिल्ह्यातील माता भगिनी आणि बंधूंना माझा नमस्कार. आज मी एवढ्यासाठी जिथं थांबलो आहे आणि एवढ्यासाठीच बोलतो आहे, सर्वांनी मतदान केलं पाहिजे. आणि मतदान का केलं पाहिजे? जोपर्यंत तुम्ही मतदान करत नाही तोपर्यंत खरं काय ते तो बाहेर पडत नाही. माझी विनंती आहे सर्वांनी तुम्ही मतदान केलं पाहिजे. आणि आज आपण जो आज हे काय आज आपण मुलाखत येतो हे काय आचारसंहितेचा भंग नाही आहे. हे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे. मतदानाला जागृत करण्यासाठी हा आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तो कौतुकास्पद आहे. आणि सर्वात दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणलं तर मतदान जास्तीत जास्त व्हायला पाहिजे. या दृष्टिकोनातून निवडणूक अधिकारी यांनी एखादी नवीन नियमावली तयार करून त्या पद्धतीने काही करता येतो का याचाही विचार केला पाहिजे. आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करतोच, पण वरनं एखादा निवडणूक अधिकाऱ्याने जर एखादा नियम काढला की सर्वांनी मतदान केलंच पाहिजे, त्यावेळी सक्तीचं केलं तर नक्कीच लोकशाही पूर्णपणे जिवंत झाल्यासारखं होईल. त्यासाठी आज निवडणूक अधिकारी विषय अजेंड्यावर घेतील न घेतील त्याला वेळ लागणार आहे. आता 2019चं इलेक्शन तोंडावर आलेलं आहे. त्यासाठी माझ्या सर्वांना विनंती आहे, सोलापूर जिल्ह्यातील माझा माता भगिनी आणि बंधूंना विनंती आहे, जास्तीत जास्त सर्वांनी मतदान करावं आणि सोलापुराचं नाव लौकिक महाराष्ट्रात वाढावं अशी विनंती करतो आहे आणि माझे 2 शब्द संपवतो आहे. मी ॲडव्होकेट संतोष कुमार बाराचारे प्रथम निवडणूक आयोगाला शुभेच्छा देतो की त्यांनी जगातील सगळ्यात मोठ्या देशाची लोकशाहीचं जे काही निवडणूक आहे त्याची कार्यप्रणाली हातामध्ये घेतलेली आहे. खरं तर पूर्ण देशाचं निवडणूक राबवणं ही सोपी गोष्ट नाही आहे. आणि आपण असं निवडणूक ज्यावेळेस विषय येतो तर आपल्याकडं पहिल्यांदा डोक्यात येतो की राजकीय पक्ष आणि उमेदवार. पण निवडणूक हा राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्याशी नसताना
तो आपल्याशी आणि आपल्या देशाशी निगडीत आहे असं मी जास्त मानतो. आणि ह्यात सगळ्यात मोठी भूमिका जी आहे तो तरुण वर्गाचा आहे. आणि तरुण वर्ग जो आहे तो सध्या भारतात सगळ्यात जास्त आहे. जवळपास जगातील 30% तरुण भारतामध्ये आहे असं आकडेवारीप्रमाणे आहे. जे हे कदाचित करेक्ट असूही शकतो आणि नसूही शकतो. पण मला एवढं म्हणायचं आहे की तरुण वर्ग स्वतः उत्सुकतेने मतदान करून आणि इतर जे काही आपले घटक आहेत, आता मगाशी आपण आणि माझ्या सिनियरनी चर्चा केल्याप्रमाणे महिला वर्गांसाठी मतदान करायला किंवा त्यांना प्रवृत्त करायला, त्याबद्दल त्यांना जागृत करायला हे तरुण वर्गाची खूप मोठी भूमिका ठरू शकते. ते त्यांना मार्गदर्शन करू शकतात आणि त्यांचे हक्क काय आहेत आणि त्याची काय भूमिका आहे. आपण एखाद्या राजकीय पक्षाला किंवा एखाद्या विशिष्ट वर्गाला मतदान करत नसतो, तर मतदान हे आपण आपल्या देशाला करत असतो. आणि आपलं मत जे आहे ती आपली भूमिका असती आपली लोकसभेच्या आणि आपलं जे काही कार्यशाली चालती देशाची त्या संदर्भात आपण मत देऊन त्यामध्ये आपला सहभाग नोंदवतो. आणि बाकी जो काही प्रक्रिया आहे तो त्यानंतर तिथूनच सुरुवात होती. आपल्या एका मताने काय फरक पडतो जर असं आपण विचार केलं तर ते खूप मोठा फरक पडतो असं मी म्हणू शकतो. कारण एक मत हे पूर्ण देशासाठी गरजेचं आहे. कारण प्रत्येक माणसाचं देश आहे, माझाही देश आहे, त्यामुळं माझं मत माझ्या देशासाठी खूप लाख मोलाचं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त अजूनही सांगायचं म्हणजे आत्ता जे काही आपले इलेक्शन्स होत आहेत ते उन्हाळ्याच्या दिवसात होतात. आता आमच्या वकिलाबद्दल सांगायचं म्हणजे आज खूप माझे एक सहकारी आणि सिनियर वर्ग आणि एव्हाना मीही कोर्टवर नाही आहे. त्याचं कारण आहे की आपलं जे काही पर्यावरण जे काय आहे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं आम्हालाही एक्झेम्पशन भेटतो कोट न घालण्याचा. तर मी सर्व मतदारांना आवाहन करू इच्छितो की ज्यावेळेस तुम्ही मतदान करायला जात आहे तर ऊन असल्यामुळं तुम्ही उन्हापासून त्रास होणार नाही याचंही जरा भान ठेवून मतदान करा. आणि शक्यतो सकाळच्या सत्रामध्ये आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये मतदान केलात तर खूपच चांगलं होईल. ह्याच्या व्यतिरिक्त अजून मला सांगायचं आहे, मतदान ज्यावेळेस आपण करतो तर मतदान करायचं हेच आपल्या डोक्यात असतो. पण मतदान करण्याआधी मी अजून एक आवाहन करू इच्छितो की आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे का नाही हे खात्री करून घेणे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपलं जर यादीमध्ये नाव नसेल तर ते नाव कसं येईल ते सगळ्यात आधी आपण नाव नोंदवून घेणं आणि त्यानंतर आपलं मतदान करण्याचा जो हक्क आहे ते सुनिश्चित करणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तर मला आज ह्याबद्दल मतदानाच्या संदर्भात मनोगत व्यक्त करायला संधी दिली आणि माझे 2 शब्द बोलण्यास संधी दिली त्याबद्दल मी चॅनलवाल्यांचा आभारी आहे. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. आपण बघितलं की कोणी अगदी या मतदानाला सहजपणे घेऊ नये, गांभीर्याने घ्यावं. प्रत्येक मताचं इथं महत्त्व आहे आणि प्रत्येक मत जे आहे आमचं तो देश घडवत असतो. मी प्रत्येकानं ही गांभीर्यानं घेण्यासारखी गोष्ट आणि ज्या आपण परिसरात उभे आहोत ते सगळं ही न्यायव्यवस्था जी लोकशाहीतला एक खांब म्हणून आपण ज्याला ओळखला जातो, या न्यायव्यवस्थेचा प्रत्येकाला आग्रह असाच आहे की प्रत्येकाने मतदान करावं. प्रत्येकाच्या मतदानाचा प्रत्येक मताचं फार मोठं महत्त्व आहे आणि सत्सक विवेकबुद्धीला स्मरून प्रत्येकाने मतदान करावं आणि आपला देश घडवावा. सरकार आपण घडवत नाही तर आपण आपला देश घडवत असतो, तेव्हा प्रत्येकानं आवर्जून मतदान करावं. अशा प्रकारचं आमचं हे विधिज्ञांचं आव्हान आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट लक्ष्मण पाटील. आज या ठिकाणी मी आदर्श आचारसंहिता या विषयावर थोडक्यात बोलणार आहे. साधारणतः आदर्श आचारसंहिता म्हणजे काय, तर आपल्याला असं सांगता येईल की काय करावे आणि काय करू नये याबद्दल निवडणूक आयोगाने जे नियम घालून दिलेले आहेत किंवा जे निर्देश दिलेले आहेत त्याला आपल्याला आदर्श आचारसंहिता असं म्हणता येईल. आता काय करावे आणि काय करू नये हे काही घटना मी आपणास थोडक्यात सांगेन. ज्यावेळेस निवडणूक लागते, निवडणूक जाहीर झाल्यानंतर साधारणतः 21 दिवस अगोदर आचारसंहिता जाहीर केली जाते. या आचारसंहिता जाहीर केल्यानंतर आचारसंहितेच्या कालावधीमध्ये उमेदवाराने ज्यावेळेस म्हणजे प्रचार करायचा असतो, प्रचार करायच्या कालावधीमध्ये त्यांनी जर वाद्य असेल तर त्यासंबंधी त्यांनी परवानगी घेतली पाहिजे. संबंधित पोलीस स्टेशन किंवा निवडणूक आयोगाची परवानगी घेतली पाहिजे. एखादी सभा घ्यायची असेल, रॅली काढायची असेल तर त्या संदर्भात देखील निवडणूक आयोगाची किंवा पोलीस स्टेशनची संबंधित परवानगी घेणं आवश्यक आहे. जर परवानगी घेत नसतील तर संबंधित उमेदवार किंवा नेत्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. त्याचप्रमाणे भ्रष्ट आचरण म्हणजे की पैशाचे वाटप करणे किंवा आमिष दाखवणे ह्यासारख्या गोष्टी ज्या आहेत ते भ्रष्ट आचरणामध्ये येतात. आणि जो कोणी उमेदवार, जो पक्ष या भ्रष्ट आचरणाची अंमलबजावणी करेल त्याच्यावर कारवाई होऊ शकते किंवा त्या व्यक्तीची उमेदवारी रद्द होऊ शकते. हे झालं.
त्याचप्रमाणे आदर्श आचारसंहितेमध्ये आपल्याला आणखीन काय काळजी घेता येईल, प्रचार करत असताना जातीय धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत, व्यक्तिगत पातळीवर टीका केली जाऊ नये, ह्यासारखी देखील आचारसंहितेमध्ये काळजी घेतली पाहिजे. जर एखादा उमेदवार किंवा नेता व्यक्तिगत पातळीवर म्हणजे टीका होत असेल, जाती भावना दुखावल्या जात असतील, तर त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो किंवा त्याच्यावर कारवाई होऊ शकते. हे आदर्श आचारसंहिता ह्यासारख्या ज्या गोष्टी आहेत ते तंतोतंत पालन करून आपण निवडणूक आयोगाला सहकार्य केलं पाहिजे. मी आता जात थोडक्यात एवढंच म्हणेन, एखादा क्लार्क असेल किंवा एखादा कोणताही कर्मचारी जर नियमाचा असेल, आपण त्याची पात्रता काय, क्वालिफिकेशन काय हे बघतो. आपण तर आज देश चालवण्यासाठी उमेदवार देत आहोत. देश चालवायचा असेल तर तो उमेदवार आदर्श असला पाहिजे, त्याच्यावर गुन्हे नसले पाहिजेत आणि तो जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा उमेदवार असावा. मग तो कोणीही असू द्या, कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, कोणत्याही पक्षाचा उमेदवार असावा. एवढंच मला वाटतं. एका चांगल्या व्यक्तीच्या हातात आणि चांगल्या उमेदवाराच्या हातात देश चालवण्याची संधी द्यावी, एवढंच मी म्हणेन. आणि निवडणूक आयोगाला सहकार्य करावं हीच अपेक्षा व्यक्त करतो आहे. एकंदरीत आपण बघितलं की आचारसंहितेचं महत्त्व आहे. शेवटी ही आचारसंहिता एवढ्यासाठीच आहे की आमच्या मतदारानं निर्भयपणे, निरपेक्षपणाने आणि कुठल्याही दबावाला बळी न पडता मतदान करावं आणि एक चांगलं सरकार घडवावं, देश घडवावं, अशा प्रकारचं आहे. आणखीनही विधीज्ञ आपल्याबरोबर आहेत, प्रत्येकाचं म्हणणं जाणून घेऊयात. मी असं सगळ्यांना आवाहन करतो, सर्व सोलापुरातील नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी स्वतः प्रत्येकाने मतदान करावंच, परंतु त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी मतदान केलेलं आहे की नाही याची शहानिशा करावी, त्यांच्याकडून मतदान करून घ्यावं. कुटुंबानंतर शेजाऱ्या पाजाऱ्यांनी मतदान केलेलं आहे की नाही, मित्रांनी मतदान केलेलं आहे की नाही, आपल्या कलिग्जनी मतदान केलेलं आहे की नाही हे पाहावं आणि भारतीय लोकशाहीतील एका नागरिकाचं जे काही कर्तव्य आहे मतदान घडवून आणण्याचं ते पार पाडावं, असं मी आवाहन करतो. आणखीनही विधीज्ञ आहेत, प्रत्येकांचं म्हणणं या मतदानासंदर्भातलं कशा प्रकारचं एक दृष्टिकोन या निवडणुकीकडे पाहण्याचा आहे. निवडणूक आले की सर्व आश्वासन आणि आमिष असं दाखवलं जातात. मग नागरिकांनी आपले उमेदवार कसा असावा हे स्वतःहून विचार करावा. त्या उमेदवाराची पार्श्वभूमी तपासली जावं, जेणेकरून त्याचं एज्युकेशन काय झालेलं आहे किंवा तो जो आश्वासन दिलेलं आहे तो आश्वासन पूर्ण करू शकतो का, ह्या सर्व बारीक सारीक गोष्टी सर्व अगोदरच बघायला म्हणजे बघण्यात यावं, जेणेकरून मतदान ज्या दिवशी आपण करायला जातो ह्या गोष्टी सर्व आपल्या डोक्यात किंवा डोळ्यासमोर ठेवून मतदान करावं, जेणेकरून एक चांगला उमेदवार आपण निवडून देऊ शकेल. तो उमेदवार आपल्यासाठी, आपल्या ज्या भागासाठी आपण निवडून देतो तो आपल्यासाठी काहीतरी म्हणजे कार्य करण्यासाठी सक्षम असायला पाहिजे, जेणेकरून आपले प्रत्येक गोष्टी जे बेसिक नीड आहेत, पाणी म्हणा, रोड म्हणा, हे गोष्टी तो म्हणजे पूर्तता करू शकतो का. आपण एका व्यक्तीला निवडून दिल्यावर तो व्यक्ती आपलं प्रतिनिधी करत असतो. तो प्रतिनिधी आपल्या सर्व भौगोलिक परिसरची पूर्ण जाणीव आहे का त्याला, ह्या सर्व गोष्टी बघून आपण मतदान करावं व आपला मतदानाचा हक्क बजावा, असं मी सर्व मतदारांना विनंती करतो. आपल्या एका लोकशाहीमध्ये आणखीन एक मुद्दा समोर येतो की हे जे मतदान आहे ते आमचं सक्तीचं करावं, सक्तीचं अधिकाधिक मतदान व्हावं, हा एक हेतू त्याच्या पाठीमागचा आहे. तर हे जे मतदान आहे ते सक्तीचं करावं, प्रत्येकाने मतदान केलंच पाहिजे, अशा प्रकारचा कुठेतरी आमच्याकडे एक कायदा व्हावा किंवा एखादा तो निर्णय व्हावा, अशा प्रकारचं म्हणणं मांडण्यात येतं. त्याचं महत्त्व कशा प्रकारचं. जगामध्ये 22 देशामध्ये कंपल्सरी मतदान आहे. काही देशामध्ये काय केलं जातं की एखाद्यानं जर मतदान केलं नाही तर त्याला संबंधित जे गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटी आहेत त्या दिल्या जात नाहीत. म्हणजे एखाद्याला मुलाचं जरी ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी त्याला मतदानाच्या बाबतीत मतदान केल्याचं सर्टिफिकेट तिथं नेऊन दाखवावं लागतं. आपल्या इथं सुद्धा आपण मानसिक परिवर्तन करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि विशेष करून की काही ठिकाणी अडचणी तांत्रिक मतदानासाठी काय येतात की एखादा माणूस कर्नाटकातला असतो, तो सेटल पुण्याला झालेला असतो, त्याला नोकरी जॉबमुळे शक्य होत नाही, तर अशा ठिकाणी त्या लोकांना सहजगत्या पोस्टल मतदान करता येईल का, की जेणेकरून कोटा वाढवता येईल, याचाही विचार होणं गरजेचं आहे. आणि त्याबरोबर जे जाणून बुजून नकारात्मकता ज्यांना मतदानाच्या बाबतीत, तर त्याच्या बाबतीत
काय नेमकं कारण आहे याचं संशोधन होणं गरजेचं आहे, की जेणेकरून ते संशोधन होऊन ती नकारात्मकता कमी कशी करता येईल आणि लोकशाहीचे खऱ्या अर्थानं जी रुजवण आहे ती कशा अर्थानं करता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे. लोक म्हणतात की काही देशामध्ये पेनाल्टी लावली जाते. ती पेनाल्टी कशी, तर एखाद्यानं मतदान योग्य कारण नाही दिसलं तर त्याला दंड लावला जातो. आपल्या देशात सुद्धा तशा पद्धतीनं करणं अशक्य होणार आहे, कारण आपला देश मुळात विकसनशील आहे, अजून विकासाच्या मार्गाकडे चाललेला आहे. लोकांमध्ये पूर्ण जागरूकता यायची आहे, पण जागरूकता आणण्यासाठी जाणून बुजून जे लोक मतदान करत नसतील तर त्याची कारणं काय आहेत याचंही संशोधन अभ्यास पूर्ण करून त्याच्यानंतर मतदान कंपल्सरी करावं की कंपल्सरी करू नये याच्या बाबतीत विचारमंथन होऊन योग्य तो निर्णय पुढच्या पंचवार्षिकपर्यंत घ्यावा असं मला वाटतं. नमस्कार, मी संतोष पाटील. या निमित्तानं सुरुवातीला ह्या इलेक्शनच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि विषय असा जो आज महाराष्ट्रीयतर्फे असं आवाहनही करतो की सगळ्यांनी मतदान कंपल्सरी सगळ्यांनी करावंच मतदान. तसंच युवक मतदारांना किंवा युवक वर्गांना म्हणा या निमित्तानं असं सांगायचं आहे की त्यांनी स्वतः तर मतदान करावंच, परंतु जे वृद्ध आहेत, जे वयस्कर आहेत, जे अपंग आहेत, आपल्या घरातले असतील, शेजारचे असतील, गल्लीतले असतील, त्यांना तिथं मतदान ज्या केंद्रापर्यंत पोहोचवण्याचं काम महत्त्वाचं काम आहे ते आपण करू शकतो. ते तसं करावं आणि आपल्या लोकशाहीला एक बळकटी आणावी. आपण त्या अनुषंगाने जागृती करावी मतदारामध्ये आणि हे जो विषय मतदान करणं हा एक पुढचा भाग झाला. पण सुरुवातीचा असा विषय असतो की आपलं मतदानाचं नाव नोंदणी जे संज्ञान झालेले आहेत ते संज्ञान झालेल्या ते मतदानाचं नोंदणी करायला पाहिजे, त्यासाठी प्रोत्साहित करायला पाहिजे आणि आपण आपल्या घरातले सगळे करायलाच पाहिजे. पण आसपासचे सुद्धा लक्ष ठेवून आपण त्याचं नोंदणी करून मतदान करून त्याशिवाय आपण आपली लोकशाही आपलं मत दिल्याशिवाय चांगला माणूस आपण निवडून देऊ शकत नाही. त्यामुळं या निमित्तानं पुन्हा एकदा मी सगळ्या सोलापूर शहरवासियांना आवाहन करतो की आपण कंपल्सरी मतदान करावं आणि करून घ्यावं. 2 शब्द मी संबोधतो माझे. मतदारांनी अगदी स्वयंस्फूर्तीनं मतदान करावं आणि आपल्या आवडीचं सरकार निवडावं, यातून देश घडवावा. मी ॲडव्होकेट गोविंद पाटील. यावर्षी लोकसभेचं इलेक्शन होत आहे. इलेक्शन ही लोकशाहीमधली एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. गेल्या 70 वर्षामध्ये लोकशाही आपल्या देशामध्ये इलेक्शनच्या माध्यमातून राबवली जाते आणि तरी गेल्या 70 वर्षात देशातील मतदान 45-50% वरती कधी गेलेलं नाही आहे. आणि म्हणून लोकशाहीमध्ये मतदार जागृती प्रक्रिया ही आजपर्यंत ज्या गतीनं जागृती व्हायला पाहिजे त्या गतीनं झालेली नाही. आणि माझी मीडियाला एक विनंती आहे की मतदार जागृती अभियान हे तुम्ही जे आत्ता राबवतो आहे क्रीम लोकांमध्ये राबवतो आहे की ज्या लोकांमध्ये मतदानाचं पर्सेंटेज जास्त आहे, ज्या समाज घटकामध्ये मतदानाचं प्रमाण कमी आहे, अशा ठिकाणी अशा या मोहिमा राबवल्या पाहिजे. ही पहिली गोष्ट. सरकार मतदार जागृती अभियान राबवतं, परंतु ते रोजगार हमीसारख्या योजनेसारखं राबवतं. ॲक्च्युली त्याच्यातून त्या अभियानातून किती पर्सेंटेज मतदार वाढतं ह्याच्याकडे कोण लक्ष देत नाही. आपण जर प्रमाण पाहिलं तर 40, 45, 50% ह्याच्या पुढं कधी गेलेलं नाही. आणि मग आपलं अभियानामध्ये काही त्रुटी आहे का? जर त्या त्रुटी असतील तर कुठल्या पद्धतीने ते दुरुस्त केल्या पाहिजे की ज्या योग्य मतदार वाढले पाहिजे, पर्सेंटेज वाढलं पाहिजे. ह्याचे अनेक कारणं आहेत. सामाजिक आर्थिक आहेत, प्रशासकीय सुविधा आहेत, असे अनेक कारणं आहेत. परंतु लोकाला मी या देशाचा नागरिक आहे ह्याची जाणीव होऊन त्यांनी या लोकशाही प्रक्रियेमध्ये भाग घेतला पाहिजे, अशी त्याची जाणीव निर्माण झाली पाहिजे. मग तो त्याच्या अडचणीवर मात करून तो मत टाकण्यापर्यंत येऊ शकतो. या पद्धतीची जागृती झाली पाहिजे. वरकरणी जागृती सांगून उपयोग नाही आहे, कारण ज्या समाज घटकामध्ये त्यांच्या अडचणी ज्या आहेत त्या मूलभूत सोडवल्या तर लोक आनंदाने मतदान करायला पुढे येतील. अशा पद्धतीनं अभियान राबवलं पाहिजे असं मला वाटतं.
मीडियानं हा विषय जागृतीसाठी आपण घेतला आहे, हे निश्चितच अभिनंदनीय गोष्ट आहे. मतदार जागृतीसाठी ज्या ज्या लेवलला आपण पोचलं पाहिजे त्या त्या लेवलला जाऊन लोकाला उद्दीपित केलं पाहिजे. लोकशाहीचं महत्त्व सांगितलं पाहिजे. लोकशाही टिकली तर आपल्या सगळ्याच व्यवस्था टिकणार आहेत आणि म्हणून मतदार जास्तीत जास्त होणं आवश्यक आहे असं मला वाटतं. अधिकाधिक प्रमाणात जर मतदान झालं तरच आपण नेहमी विकासाच्या गोष्टी करत असतो. पण एका अर्थाने असा देखील एक विकास होऊ शकतो की अधिकाधिक प्रमाणात आपण मतदान करून जे आपले विचार आहेत किंवा संकल्पना आहेत ते आपण मतदान यंत्राच्या माध्यमातून जर व्यक्त केली तर निश्चितच देश आणखी एका वेगानं विकासाच्या वाटेवर येईल. आणखीनही विधिज्ञ आहेत, प्रत्येकाची मतांतरं वेगवेगळी आहेत. कशा प्रकारची भावना या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आहे, कुठली भूमिका आहे विधिज्ञांची ते आपण जाणू. नाव सांगू. मी ॲडव्होकेट महेश सोलनकर, वकील संघाचे अध्यक्ष संतोष नावकर व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी हा एक ऐतिहासिक उपक्रम या संस्थेमध्ये राबवलेला आहे. या संस्थेमध्ये अशा प्रकारचा उपक्रम इतके अध्यक्ष झाले पण कोणीही राबवला नाही. त्यामुळं सर्वप्रथम मी संस्थेच्या अध्यक्षांचं आभार मानतो आणि खास विशेष वकिलांसाठी मतदानाच्या निमित्तानं किंवा मतदार जागृतीच्या निमित्तानं हे अभियानाच्या माध्यमातून हे जे चॅनल आणि चॅनल प्रमुख इथं आलेले आहात त्यामुळं तुमचेही आभार मानतो. आपण जर या देशाच्या कृषीप्रधान देशाच्या व्यवस्थेचा जर भूतकाळ पाहिला तर आपण राजेशाही राजवटीचा त्याग करून पारतंत्र्यातून स्वातंत्र्य मिळवलेलं आहे आणि स्वातंत्र्यानंतर लोकशाही दृढमूल्य करण्यासाठी ज्या राजकीय नेत्यांनी, समाजसुधारकांनी व निरनिराळ्या पक्षातील लोकांनी, चळवळीतील लोकांनी जे कार्य केलं त्या कार्याचं फळ जर काय असेल तर लोकांनी त्यांच्या मतदानाचा हक्क व्यवस्थितपणे राबवून एक सक्षम लोकशाही युक्त राजवट किंवा सरकार करावं असं सार्वभौम सत्ता लोकांच्या हातात दिलेली आहे. आणि ते मतदान जर मतदाराला त्यांच्या आपल्या ह्या हक्काची जर जाणीव झाली नसेल तर आपण आजही खऱ्या अर्थाने लोकशाही सक्षम केली असं म्हणता येणार नाही. म्हणून माझं स्पष्ट मत आहे की समाजातील हा जो सुसंस्कृत वर्ग आहे, डॉक्टर असेल, वकील असेल, प्राध्यापक असेल, पत्रकार असेल, या लोकांनी समाजातील तळागाळात जाऊन मतदान जागृतीची मोहीम राबवली पाहिजे आणि निरनिराळ्या संस्था ह्या कार्य करत आहेत. आणि माझं स्पष्ट मत आहे आता नवोदित युवकांची, कॉलेजच्या तरुण तरुणींची मतदार यादीमध्ये जास्त नोंद झालेली आहे तर त्या ठिकाणी कॉलेजमध्ये देखील जाऊन हे अभियान राबवावं व जेणेकरून सर्व आता असं राहिलेलं नाही की पूर्वी ठराविक पक्ष, ठराविक लोक, ठराविक वर्ग. आता निरनिराळे पक्ष, निरनिराळ्या संघटना, निरनिराळ्या जातीचे पक्ष, निरनिराळ्या धर्माचे पक्ष, अगदी नॅशनल पार्टीज, पुन्हा पोट पार्टीज अशा अनेक चळवळींनी युक्त असे असंख्य पक्ष आहेत. मतदारांनी मतदान न करता आपल्याला वाटेल त्या पक्षाला किंवा वाटेल त्या संघटनेला, वाटेल त्या चळवळीला मतदान करावं, पण जेणेकरून राष्ट्राचं हित ज्या ठिकाणी होईल असं गव्हर्नमेंट आणण्यासाठी सगळ्यांनी धडपडावं अशी मी या चॅनलला विनंती करतो आणि हे अभियान असंच चालू ठेवावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणखीन एक महत्त्वाचं म्हणणं मांडलं गेलं की तुमच्या मतामध्येच राष्ट्राचं हित सामावलं आहे तेव्हा आवर्जून मतदान करा. आणि या निवडणुकीचं आणखीन एक वैशिष्ट्य की तरुण वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात मतदान करणार आहे. तेव्हा एकंदरीत या तरुणांचं जे मतदान आहे ते देखील या निवडणुकीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण असं, महत्त्वपूर्ण असं ठरणार आहे. विधिज्ञ या सगळ्या बाबींकडं कशा दृष्टीने पाहतायत ते महत्त्वाचं. 2014ची जी निवडणूक झाली त्यात प्रामुख्यानं ते तरुणांनी घडवलेलं परिवर्तन आहे असं जर आपण म्हणलं तर ते फारसं वावगं ठरणार नाही. कारण फार मोठ्या प्रमाणावर
तरुण मतदार, भारत देशच तरुणांचा देश आहे असं मध्ये एकदा वाचण्यात आलं होतं की भारतामध्ये तरुणांची संख्या फार मोठी आहे आणि तरुणच नेहमी क्रांतीचं निशाण खांद्यावर घेऊन पुढं चालत असतो आणि संपूर्ण समाज त्या तरुणांच्या विचाराबरोबर त्याच्या पाठीमागं जात असतो. आणि या ठिकाणी भारतात सुद्धा गेल्या वेळची निवडणूक ही तरुणांनी घडवलेलं परिवर्तन आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या उमेदवाराचं कौतुक सांगत असतो, पण जनरल अवेअरनेस ऑफ दी वोटर हे कोणी पाहायचं? जनरल अवेअरनेस ऑफ दी वोटर करण्याकरता वॉचडॉग म्हणून मीडियानी काम करावं. पूर्वी असं म्हटलं जातं की न तीर निकालो न तलवार निकालो, गर तोप मुकाबिल है तो अखबार निकालो. आता त्याच्याऐवजी चॅनल निकालो असं म्हणलं तर वागं होणार नाही. म्हणजे दृकश्राव्य माध्यमं ही फार मोठी परिणामकारक असतात. या दृकश्राव्य माध्यमातून आपण पाहत असतो, ऐकत असतो आणि या दोन्हीचा परिणाम म्हणून आपलं एक मत आपण बनवत असतो. आणि या दृकश्राव्य माध्यमांनी जनरल अवेअरनेस ऑफ दी वोटरनी आपल्या मताचं महत्त्व ओळखण्यासाठी प्रत्येकाने आपलं वोट केलंच पाहिजे. किंबहुना या देशात राहणाऱ्या लोकांना, जे लोक वोट करणार नाहीत, मतदानाला जाणार नाहीत, तर त्यांना या देशाच्या कुठल्याही साधन संपत्तीचा उपभोग घेता येणार नाही अशा प्रकारचा कायदा व्हावा असं माझं मत आहे. तर आपण बघतो की प्रत्येक निवडणुकीचं देशाच्या दृष्टीनं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि प्रत्येक निवडणूक जी आहे ती मतदारांचा कौल घेत असते आणि त्यातून हा जो देश आहे तो घडत असतो. आणि या निवडणुकीमध्ये आमच्या मतदार राजांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावं यासाठी आमचे देश पातळीवरचे, राज्य पातळीवर, स्थानिक पातळीवर आमची तिथल्या ज्या सगळ्या संस्था असतात त्या प्रयत्नशील असतात. सरकार आमचं प्रयत्नशील असतं की अधिकाधिक प्रमाणामध्ये मतदान करावं आणि निर्भय आणि निरपेक्ष पद्धतीनं मतदान व्हावं, मोठ्या संख्येनं मतदारांनी पुढे येऊन मतदान करावं. यासाठी जे प्रयत्न होत आहेत तो आमचा देश हा अधिक लोकशाहीच्या दृष्टीनं सुदृढ आणि सक्षम व्हावा या हेतूनच हे सगळे प्रयत्न असतात. आणि आपण जे बघतो की लोकशाहीमध्ये जी काही महत्त्वाची व्यवस्था आहे ती आमची न्यायव्यवस्था. त्या न्यायव्यवस्थेचं देखील एक कर्तव्य ठरतं की अधिकाधिक या मतदारांपर्यंत पोचावं, जनजागृती करावी, प्रत्येक मतदानाचं महत्त्व हे मतदारांना सांगावं. आणि यासाठीच आम्ही बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट संतोषजी नावकर साहेबांना एक विनंती केली की विधिज्ञांनी आपली एक भूमिका मांडावी, मतदारांना एक आव्हान करावं की मोठ्या प्रमाणात तुम्ही मतदान करा, लोकशाही अधिक सुदृढ करा, सक्षम करा आणि निर्भयपणे एक मतदान प्रत्येकाने करावं. मूळ मुद्दा एक मांडण्यात आला असा की प्रत्येक मताचं फार मोठं महत्त्व आहे. या मतदारानं दाता व्हावं, घेता होऊ नये आणि जे आपली एक भूमिका असेल ती स्पष्टपणे मतदान यंत्राच्या माध्यमातून मांडावी आणि आपला जो देश आहे त्या देशाच्या विकासाच्या वाटचालीत किंवा देशाच्या जडणघडणीत आपलं एक महत्त्वपूर्ण असं योगदान द्यावं अशा प्रकारचा सूर आमच्या सर्वच विधिज्ञांनी व्यक्त केला. आचारसंहितेबाबत आमच्या विधिज्ञांनी एक सविस्तर अशी माहिती देखील दिली जेणेकरून ही जी आचारसंहिता, आपण परवलीचा शब्द आहे पण तो आचारसंहिता ही काय असते हे जे सगळं आहे ते आमच्या या सर्व विधिज्ञांनी स्पष्ट केलं. याबद्दल आमचे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट संतोषजी नावकर आणि त्यांचे सर्व पदाधिकारी आणि सर्व आमचे विधिज्ञ यांचे मी इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीनं मनपूर्वक असे आभार मानतो. समाजाभिमुख अशा या उपक्रमास आमच्या या बार असोसिएशनने सहकार्य केलं आणि प्रत्येकाने एक अगदी महत्त्वपूर्ण अशी एक जबाबदारी पार पाडली, मनोगत व्यक्त करून आमच्या मतदार राजाला मार्गदर्शन करून. या सर्व विधिज्ञांचे मी इन सोलापूर न्यूजच्या वतीनं मनपूर्वक असे आभार मानतो. धन्यवाद. 2 मंत्र्यामध्ये एकता नाही आहे, एकसंधपणा नाही आहे, विचार नाही आहे. 65,000 रुपये प्रत्येकाच्या डोक्यावर आज कर्ज झालेलं आहे. 5 लाख जे रिबीट दिलंय सरकारने ती अत्यंत चुकीची आहे. नोटाबंदी केली, त्याच्यामध्ये तुमची क्षमता होती आणि घराणेशाही सुरुवात झाली, त्यामुळे लोक काँग्रेसमध्ये चिडायला सुरुवात झाली. विकासापेक्षा जात मोठी करून ही निवडणूक जिंकण्याच्या मार्गावरती आहे.